जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केलेला आहे। जत तालुक्यातील शहरातील एकूण लोकसंख्या 35,336 आहे। त्यापैकी एकूण मतदार आहेत 28,090 आणि आपल्याकडे 10 प्रभाग आहेत ते 2 सदस्य आहेत आणि एक प्रभाग आहे ते 3 सदस्य, असे 11 प्रभाग 11 ते 22 आणि 1 ते 23 आणि थेट नगराध्यक्ष असे 24 उमेदवारांसाठी नगरसेवकांसाठी आपण निवडणूक घेत आहोत। त्यामध्ये आजपासून म्हणजे दिनांक 10 तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। हा नॉमिनेशन फॉर्म आज 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय म्हणजे आता जत तहसील कार्यालयातील म्हणजे तहसीलदारांचे चेंबर म्हणजे माझ्या चेंबर या चेंबरमध्ये आपण सकाळी 11 ते 3 मध्ये स्वीकारणार आहोत। त्यासाठी आपण एक उमेदवार व त्यासोबत सूचक यांना फक्त आपण या आरो चेंबरमध्ये प्रवेश देणार आहोत। कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी व शांतता राहावी त्यामुळे आपण पोलीस बंदोबस्त पुरेसा नेमलेला आहे आणि उमेदवारांना कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी नगरपालिका व महसूलच्या वतीने एक मदत कक्ष सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत कार्यरत राहील। त्यानंतर आपण प्रत्येक वार्ड वाईज आपण तपासणी पथक तयार केलेले आहेत। ते तुम्ही दिलेलं नॉमिनेशन फॉर्म असेल त्यासोबत लागणारे विविध कागदपत्र असतील शपथपत्र असेल ते त्याबद्दल सूचना देतील असे आपण 6 टेबल तपासणीसाठी प्राथमिक तपासणीसाठी ठेवलेले आहेत। सोबतच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आल्यानंतर अंतिम तपासणी सुद्धा 2 नायब तहसीलदार आहेत आपले निवासी नायब तहसीलदार कोळी साहेब आणि महसूल नायब तहसीलदार सौदे साहेब असे 2 पथक आहेत व त्यांची टीम ही अंतिम तपासणी करेल। त्यानंतर आपल्याकडे फॉर्म स्वीकारला जाईल आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी नगरपालिका व महसूल प्रशासनाने एक संयुक्त नोटबुक तयार केली आहे, एक माहिती पुस्तिका तयार केली आहे, त्यामध्ये सर्व माहिती त्यांना दिलेली आहे। सोबतच त्यानंतर 18 तारखेला आपली नॉमिनेशन फॉर्मची सकाळी 11 वाजेपासून स्क्रुटिनी केली जाणार आहे। त्यानंतर 26 तारखेला आपण निवडणूक चिन्ह वाटप करणार आहोत आणि मतदान जे आहे ते 2 डिसेंबर 2025 ला आहे आणि मतमोजणी जे आहे ते 3 डिसेंबर 2025 ला सकाळी 10 वाजल्यापासून आहे। तर अशा प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार निवडणुकीचा कार्यक्रम राहणार आहे। त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी स्वतः प्रवीण धानोरकर आहे। त्यासोबतच 2 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ARO, एक आपल्या जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी CO लक्ष्मण राठोड साहेब व आमचे संजय गांधी नायब तहसीलदार धोडमा साहेब असे 2 ARO आहेत। तसेच महसूलचा व नगरपालिका संपूर्ण स्टाफ या निवडणुकीसाठी आपण वापरत आहोत आणि जत शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांना माझी सूचना आहे आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे आपण आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संपूर्ण खात्री करावी। आमचे विविध पथक जसे की SST स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम म्हणजे स्थिर बैठक पथक शहराच्या विविध भागात कार्यरत राहणार आहेत। तसेच फ्लाइंग स्क्वॉड टीम FST असे 1-2-3 फ्लाइंग स्क्वॉड पण आपल्या शहरामध्ये फिरणार आहेत। त्यामुळे आमची आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यावर आमची करडी नजर आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रभावित होईल असे कुठलेही वर्तन करू नये, आचारसंहिता भंग करू नये व आदर्श आचारसंहितेचं पालन करून आपण जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ही निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडू असे आवाहन करतो व सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।